आज आपण चमचमीत शिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे। या भाजीमध्ये आपण वाटलेला मसालाही वापरलेला नाहीये, तरी सुद्धा भाजी अप्रतिम झालेली आहे। टिफिन करता ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे, कारण भाजी झटपट तयार होते। कोणताही वाटलेला मसाला न वापरता सेम बाहेर सारखी भाजी आपली घरच्या घरी तयार होते। भाजी करायला सोपी आहे आणि तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा। एक पोळीऐवजी 2 पोळी नक्कीच जास्त जातील। चला मग तर वेळ न घालवता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे। जवळपास 5 शिमला मिरची आपण अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। शिमला मिरचीच्या बिया आणि देठ काढलेली आहेत। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूया आणि मोठ्या आचेवर शिमला मिरची 1 ते 2 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। काही लोकांना शिमला मिरचीची चव आवडत नाही, तर अशा प्रकारे मोठ्या आचेवर शिमला मिरची छान फ्राय करून घेतली ना तर ती शिजतेही लवकर, भाजीमध्ये त्याची टेस्टही खूप छान लागते। शिमला मिरची अगदी छान परतून झालेली आहे। जवळपास 5 ते 6 मिनिटाकरता आपण शिमला मिरची छान परतवून घेतलेली आहे। काढून घेऊयात आणि त्याचबरोबर ती 80% शिजलेलीही आहे। सेम पॅन मध्ये तेल घालायचं आहे। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात। आता कांदे आपण मध्यम आचेवर मंद आचेवर छान परतवून घेणार आहोत। कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदे आपण मंद आचेवर आणि मध्यम आचेवर छान परतवून घेतलेले आहे। कसुरी मेथी घालूया, मिक्स करून घेऊ। आलं लसूणची पेस्ट घालायची आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घालूयात आणि 2 चमचे आपण बेसन घालायचे आहे आणि मंद आचेवर छान परतवून घ्यायचं आहे। बेसन आपल्याला 4 ते 5 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचं आहे। आता 1 बटाटा घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घालूयात आणि मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढूयात। बटाटा वर खाली करून घ्यायचा आहे आणि 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर पुन्हा वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। भाजी मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 1 ते 2 चमचे पाणी घालून वाफ काढूयात। तर साधारण 4 मिनिट झालेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटा 80% शिजलेला आहे आणि आता आपण 1 टोमॅटो घालायचा आहे। बटाटा शिजल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, कारण टोमॅटो आंबट असतो आणि आंबटपणामुळे पटकन भाज्या शिजल्या जात नाही, तर त्यामुळे बटाटा अगोदर शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो घालायचा आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा गरम मसाला घालूयात, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे। मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। फ्राय केलेली शिमला मिरची घालूयात। घरात दही लावलेलं आहे ते 1 चमचा घालूयात। दही बिलकुल आंबट नाहीये, आंबट नसलेलंच दही वापरायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा साखर घालूयात। साखर वापरायची नसेल तर नाही घातलीत तरी चालेल, पण अर्धा चमचा साखर घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 1 ग्लास पाणी घालायचं आहे। भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। आपण ह्यामध्ये बेसनचा वापर केलेला आहे, त्यामुळे ग्रेव्ही घट्टसर होणार आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला आणखी घातलेला आहे। तिखट चालत नसेल तर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊ आणि 6 ते 7 मिनिटाकरता मंद आचेवर छान वाफ काढूयात। बटाटे आणि शिमला मिरची आपण 80% शिजवून घेतलेली आहे। या ठिकाणी 8 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली चमचमीत शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी तयार आहे। ही भाजी अगदी झटपट तयारही होते, त्यामुळे टिफिन करता तुम्ही ही भाजी बनवू शकता। कोथिंबीर घालूयात
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटा अगदी छान शिजलेला आहे आणि शिमला मिरची शिजायला फारसा वेळ लागत नाही. गॅस बंद करायचा आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. तर ही भाजी तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही अगदी छान लागते. तर अशा प्रकारे तुम्ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.